तर बघा, विजापूरची आदिलशाही आणि मुघलांनी ज्यावेळेस निजामशाहीवर हल्ला केला, त्यावेळेस निजामशाही वाचवण्याचं दोन लोकांनी प्रयत्न केलेत. ते महत्वाचे लोक आहेत. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर आणि शहाजीराजे. येस. त्यानंतर अहमदनगर जवळ त्यांनी लढलेली एक लढाई प्रसिद्ध आहे, मुघल विरुद्ध निजामशाही, भातवडी ची लढाई. राठोड सरांनी सांगितलंय बघा, ते पंडित नेहरूंचं वाक्य. त्यानंतर शहाजीराजांनी निजामशाही सोडल्यानंतर ते आदिलशहाकडे गेले. त्यावेळेस आदिलशहाने त्यांना सरलष्कर किताब दिलाय. महत्वाचे पॉईंट सांगतो फक्त. शिवनेरीचे किल्लेदार कोण होते? शिवाजी महाराज आले त्यावेळेस, महाराजांच्या जन्मावेळेस विजयराज हे शिवाजी महाराजांच्या नात्यातलेच होते. त्यानंतर शहाजीराजांना पुण्यापासून दूर करण्यासाठी आदिलशहाने त्यांना कर्नाटक विजयावर पाठवलं आणि बंगलोरची जहागिरी दिली. पुढं ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी जिजाऊंना पुण्यात पाठवलं, त्याच्या आधी इथली व्यवस्था पाहण्याचं काम कोण करत होतं? तर दादोजी कोंडदेव. आणि दादोजी कोंडदेव त्यावेळेस कोंढाण्याचे सुभेदार पण होते. दादोजी कोंडदेव आणि वजीर मलिक, निजामशाहीतला वजीर मलिक अंबर यांचं महत्वाचं कार्य कशात आहे? तर शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात. ज्या वेळेस शिवाजी महाराज आणि जिजाऊ आल्या, त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर पाठवलेली मातब्बर माणसं कोण कोण? तर निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर, ही मातब्बर माणसं. अजून लक्षात काय ठेवायचे, हे वाक्य 2 वेळा आले. पुण्याच्या नैऋत्येला असलेलं रायरेश्वरचं देवालय. रायरेश्वरच्या देवालय पुण्याच्या कुठल्या दिशेला आहे? तर नैऋत्येला. त्यानंतर बघा, मग आपल्याला तशाच प्रकारे तोरण्याचं लक्षात ठेवायचंय. मग तोरणा पण काय, पुण्याच्या नैऋत्येला आहे. जास्त अवघड ठेवायचं असेल लक्षात, तर पुण्याच्या नैऋत्येला 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात, हे कानद खोरे येऊन गेले, दिशा राहिली. मग ते 64 किलोमीटरवर नैऋत्येला कानद खोऱ्यात तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ल्यावर 2 माच्या आहेत, झुंजार माची, बुधला माची. हाही प्रश्न एकदा येऊन गेलाय. महाराष्ट्रात तोरणा किल्ला बळकट मानला जातो. इथं तोरणजाई देवीचं मंदिर आहे. त्या तोरणजाई देवीच्या मंदिरावरूनच तोरणा नाव पडलेलं. आणि या किल्ल्याला शिवरायांनी ताब्यात घेतल्यानंतर नाव काय ठेवलं? प्रचंडगड. प्रचंडगड तोरण्यापासून 15 किलोमीटरच्या पूर्वेला अजून एक डोंगर कुठला? पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर. इथं किल्ल्याची डागडुजी करून किल्ला बांधला. त्याला नाव काय दिलं? राजगड. मुरुंब देवाच्या डोंगरावर राजगड. ही स्वराज्याची आपली पहिली राजधानी. स्वकीयांचा बंदोबस्तात कोण कोण लोक येतात? 4च महत्वाची नावं आहेत. एक तर खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार. त्यानंतर बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे आणि संभाजी मोहिते हे सुद्धा नातले. ही 4 नावं लक्षात ठेवायची. आलटून पालटून पर्याय ह्या 4तलं एक नाव असतं. पुढे बघा, गडकोटांचं आणि आरमाराचं व्यवस्थापन. हे आपण हे वाक्य बघत होतो, संपूर्ण राज्याचे सारते दुर्ग. हे कोणी आज्ञापत्रात म्हटलंय? राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून लिहिलेला अमात्यांनी हा ग्रंथ, आज्ञापत्र हा ग्रंथ. त्यानंतर जलदुर्गांचा समानार्थी शब्द आहे जंजिरा. सरांनी सांगितल्याप्रमाणे जलजिरा म्हणू शकतो. पाटील सर, फक्त आपण रिवाइज करतोय कारण ऑलरेडी घेतलंय हे. 10-15 मिनिटं झालं. हिरोजी इंदोलकर आणि आरजोजी यादव हे 2 व्यक्ती महत्वाच्या कशासाठी आहेत? तर बांधकाम, जे काही स्वराज्याचं किल्ल्यांचं होतं ते. त्यानंतर खेळणा किल्ल्याला महत्वाचं नाव काय दिलं तर महाराजांनी? विशाळगड. पुढं हा आपण आज्ञापत्र ग्रंथ बघितला, लिहिलाय कुणी? रामचंद्रपंत अमात्यांनी. कुणाच्या आज्ञेवरून? छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून. सिंधुदुर्ग किल्ला कुठं आहे? तर मालवण जवळ कुर्टे बेटावर. हे बेट लक्षात ठेवायचे, आजपर्यंत आलेलं नाहीये. सिंधुदुर्ग किल्ला मालवण जवळच्या कुर्टे बेटावर. शिवरायांना काय म्हटलं जातं? भारतीय आरमाराचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही. शिवरायांच्या आधी महत्वाची भारतात आपण प्राचीन भारतात बघितलं, राजेंद्र पहिला, ज्यानं
चोल राजा पहिल्यांदा एखादी आरमारी मोठी मोहीम काढलेली. बहिर्जी नाईक कोण? हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांच्यानंतरचं अजून एक नाव लक्षात ठेवायचं असेल तर विश्वास दिघे म्हणून नाव लक्षात ठेवू शकता. शिवरायांचे सहकारी कशासाठी फक्त नजरेखालून घालायचे, कारण हे पर्यायात येणार आहेत. कान्होजी जेदे, वीरबाजी पासलकर, फिरंगोजी नरसाळे, प्रतापराव गुजर, सिधोजी निंबाळकर आणि सिद्धी हिलाल. पुढं 1664 पहिल्यांदा सुरत शहरावर हल्ला करून लुटले, स्वराज्यासाठी पैसा वापरलाय. त्यानंतर येते राजा जयसिंगाची स्वारी. तो तह कधी झालाय आपला? तर तो झालेला आहे आपला जून 1665 मध्ये. जून 1665 पुरंदरचा तह, हे महत्वाचं आहे. यात किती किल्ले दिले ते आपण बघितलं, 23 किल्ले, 4 लाख होणांचा प्रदेश. यातला किल्ल्यांचा आकडा थोडाफार लक्षात राहावा. हे किल्ले महाराज ज्यावेळेस आग्र्याहून परतले त्यावेळेस पुन्हा पटकन घ्यायची मोहीम जी सुरू केली, त्याचं वर्णन कृष्णाजी सभासद यांनी आपल्या बखरीमध्ये काय केले? 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. हे वर्णन कशाबद्दल आहे, कुणी केले हे माहीत असावं. तर दिलेले किल्ले परत घेण्यासंदर्भातले कृष्णाजी सभासद 4 महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. राज्याभिषेकाविषयीचा महत्वाचा पॉइंट आहे नाणी, त्याच्यावर कंटिन्यू प्रश्न आलाय. मग आता त्याच्या आसपास सुरत 2 वेळा लुटले, त्याच्या आसपास 6 जून 1674 लक्षात ठेवायचे. राज्याभिषेकाची तारीख, त्यावेळेस राज्याभिषेकाचं प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक सुरू केला. इथं राज्याभिषेकाप्रसंगी जी नाणी केली, सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई, या नाण्यांवर कोरलेले शब्द आजपर्यंत आले नाही. श्री राजा शिवछत्रपती असे हे शब्द होते या नाण्यांवर कोरलेले. सोन्याचा होन, तांब्याची शिवराई विसरायचं नाही. पुढे बघा, याच वेळेस राज्य व्यवहार कोश हा एक शब्दकोश तयार करण्यात आला. कशासाठी? तर राज्य कारभारासाठी. हा फारसी शब्दांसाठी संस्कृत पर्याय होते. यात शिवरायांची जी राजमुद्रा आहे ती काय आहे? प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवसैस्या मुद्रा भद्रा राजते. म्हणजेच काय? शहाजींचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रेच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारं हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे. दक्षिणेची मोहीम राज्याभिषेकानंतर काढलेली मोहीम आहे 1677 मध्ये. इथं काय काय जिंकले? बंगलोर, होसकोट, जिंजी, वेल्लोर. त्यातले जिंजी खास करून लक्षात ठेवायचे, तमिळनाडू. या प्रदेशाची कारभार पाहण्यासाठी जे मुख्य कारभारी नेमले त्यांचं नाव काय होतं? रघुनाथ नारायण हनुमंते हे त्यांचे मुख्य कारभारी होते, दक्षिणेच्या प्रदेशाची व्यवस्था पाहणारे. त्यानंतर 3 एप्रिल 1680 महाराजांचं निधन आहे. पुढं लष्करी व्यवस्थेत कंटिन्यू येणारा आत्ता आपला क्वेश्चन आहे बारगीर. मग बारगीरच्या आजूबाजूला काय? पायदळ आणि शिलेदार. मग पायदळात कुठल्या कुठल्या पदव्या होत्या लष्करात? नाईक, हवलदार, जुमलेदार, हजारी आणि सरनोबत हे पायदळाशी संदर्भात आहेत. शिलेदार आणि बारगीर दोघं पण घोडदळाशी संदर्भात आहेत. शिलेदार स्वतःचा घोडा, स्वतःची हत्यार. बारगीर सरकारकडून घोडा, सरकारकडून हत्यार. आरमारात गेलो आपण तर आरमारातली 2 व्यक्ती महत्वाच्या कुठल्या? माईनाक भंडारी आणि दौलत खान. हे 2 महत्वाचे ज्यांनी आपल्या आरमाराचं प्रमुख पद निभावले. त्यानंतर सिद्धीला शह देण्यासाठी कुठला किल्ला बांधलाय जो आजपर्यंत आला नाही? राजापुरी समोर पद्मदुर्ग. हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. पेपर 1 साठी हेच सगळं महत्वाचं आहे. महाराजांच्या कार्याची थोरवी गाताना कोणी कोणी काय म्हटले? महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिला पोवाडा लिहिलाय 1869 शिवरायांची परत समाधी पण शोधून काढली, शिवजयंती साजरी केली. लोकमान्य टिळकांनी उत्सवाच्या स्वरूपात 1895 त्याच्या आधी 1893 लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला बघा. लाला लजपतरायांनी सुद्धा शिवचरित्राची महती सांगणारं पुस्तक लिहिलंय. तमिळ काव्याचे पितामह ज्यांना म्हटलं जातं
त्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांनी शिवराय आपल्या सवंगड्यांशी बोलतायत अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव शिवराज होतं. त्यानंतर आपले विश्वकवी आहेत रवींद्रनाथ टागोर, त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर एक दीर्घ काव्य रचलं, दीर्घ कविता लिहिली, तिचं नाव होतं जयतू शिवाजी. आता आपण थोडं टेबल पाहूया. अष्टप्रधान मंडळ, हा सुब्रमण्यम भारती सरजी. पुढं मोरो त्र्यंबक पिंगळे हे कोण होते? मुख्य प्रधान. त्यांचं काम मग काय? राज्यकारभार चालवणे, जिंकलेल्या प्रदेशाचं व्यवस्थापन करणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. हा टेबल एक 2-3 वेळा वाचायचा आहे, कारण एखाद्या मंत्र्यांच्या कामावर येतोय प्रश्न 1-2-3 वर्षातून. अण्णाजी दत्त कोण होते? सचिव, सरकारी आज्ञापत्र तयार करणे. त्यानंतर दत्ताजी त्रिंबक वाकनीस म्हणजेच मंत्री होते, वाकनीस म्हणजेच पत्रव्यवहार सांभाळणे. पुढं हंबीरराव मोहिते त्यावेळेस होते सेनापती किंवा सरनोबत म्हणतो आपण त्याला, सैन्याची व्यवस्था पाहणे, राज्याचं रक्षण. रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते, परराज्याशी संबंध ठेवण्यासाठी मदत करणे. निराजीरावजी हे होते न्यायाधीश, न्यायदान करणे. आणि मोरेश्वर पंडितराव हे पंडित होते, धार्मिक व्यवहार पाहणे. मग हे अष्टप्रधान आहेत बघा. मोरो त्र्यंबक पिंगळे मुख्य प्रधान, राज्यकारभार चालवणं, जो प्रदेश जिंकला जाईल त्याचे व्यवस्थापन पाहणं. रामचंद्र निळकंठ मुजुमदार ते काय? अमात्य, राज्याचा अमात्य म्हटलं की जमा खर्च. अण्णाजी दत्तो सचिव म्हणजेच दुसरा एक शब्द येतो तिथं सुरनीस, सुरनीस म्हणजेच सचिव, ते सरकारी आज्ञापत्र तयार करणे. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री, पत्रव्यवहार सांभाळायचा आहे. हंबीरराव मोहिते सेनापती किंवा सरनोबत, सैन्याची व्यवस्था पाहणं, राज्याचं रक्षण करणं. रामचंद्र त्र्यंबक डबीर किंवा सुमंत, परराज्याशी संबंध ठेवणे. निराजीरावजी न्यायाधीश, न्यायदान करणे. आणि मोरेश्वर पंडितराव हे पंडित, धार्मिक व्यवहार पाहणे. हा एक 2-3 वेळा टेबल वाचावा लागेल, कारण याच्यावर एक अर्धा क्वेश्चन असतो मधून. आता हा एक पेपर 2 ला कधीतरी क्वेश्चन येतोय, पण पेपर 1 ला एखादं वर्ष वगळलं तर याच किल्ल्यावर फिरून 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 प्रत्येक वर्षी प्रश्न आहे, जुनं नाव आणि नवीन नाव. तर भोरप्या डोंगर प्रतापगड, कोंढाणा त्याचं नवीन नाव सिंहगड, मुरुमदेव बघितलं आपण राजगड, रायरी रायगड, खेळणा किल्ल्याचं नवीन नाव विशाळगड आणि विचित्रगडचं रोहिडा. पुन्हा रायरीचं रायगड ते एक आहे. मग मागे 1-2 बघितलेली आणि यात असलेली सगळी ही नावं वाचायची आहेत, कारण कंटिन्यू प्रश्न आहे. मग यातली सुरनीस आणि अजून एक आहेत त्यांना लढाई करावी लागत होती, ते प्रश्नात क्लिअर करतो सरजी. भोरप्या प्रतापगड, कोंढाणा सिंहगड, मुरुमदेव राजगड, रायरी रायगड, खेळणा विशालगड आणि विचित्रगड रोहिडा. हे एक